एकदम मस्त वाटायला, जबरदस्त वाटायला लागले यार. इथे जेवढे पण लोक बसले ते सगळेजण दारू प्यायला बसलेले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे सुहास राजे, तुमचा दोस्त आणि होस्ट, आणि मी आलेलो आहे जॉर्जिया तिब्लिसीमध्ये आणि काही कामानिमित्त आलोय आणि आज मला सुट्टी आहे. तर मी आज फिरायला चाललोय माझ्या मित्रांसोबत. तर माझे मित्र पण इथे आहेत आणि आम्ही आज फिरायला जाणार आहे. हा आहे आमचा रूम. चांगला आहे आपला रूम आणि इथे आपण आहे. तर मी इथे आहे एक लिबर्टी गार्डन म्हणून प्लेस, एक लिबर्टी गार्डन म्हणून प्लेस आहे. आपल्या मलाडमध्ये पण आहे लिबर्टी गार्डन, पण इथे पण लिबर्टी गार्डन आहे. आणि आज आम्ही चाललो फिरायला. तर आता जाऊया मग. तर चला मग बघूया आपला ब्लॉग कसा होतो. मी आहे सुहास राजे, तुमचा होस्ट आणि दोस्त. तर चला आपण फायनली रेडी झालेलो आहोत आणि चला मग. ह्या लिफ्टचा सिस्टम असा आहे ना की पहिला कार्ड लावायला लागतं, त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या फ्लोअरवरती जायचं आहे ते बटन दाबावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आपण पोहोचू. नो 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 तर माझे जे मित्र होते त्यांचं थोडंसं काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही आहेत आणि दुपारी निघायचं होतं आम्हाला, पण काम थोडंसं निघाल्यामुळं ते लोक झोपले, मी पण झोपलो आणि आता संध्याकाळ झाली आणि फिरायचा वेळच नाही भेटला. म्हणून आता परत पुन्हा एकदा मी एकटाच चाललेलो आहे बाहेर फिरायला. आणि मी चाललो एका अशा प्लेसवरती जिथे एक ब्रिज आहे आणि तो ब्रिज खूप फेमस आहे इकडे जॉर्जियामध्ये आणि तो पूर्णपणे काचेचा बनलेला आहे. तर तिकडे आता मी जात आहे. तर चला मग बघूया पुढे ब्रिज तो कसा आहे. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे कारण बाहेर आल्यानंतरला काहीतरी नवीन बघण्याची इच्छा असते सर्वांना. तर ते आज बघूयाच. इथे या सर्व स्पोर्ट्स कार ज्या आहेत रस्त्यावरती ठेवल्यात त्या पण रेंटवरती आहेत आणि तुम्ही रेंट देऊन त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकता. पण काय करणार, आपलं इंडियन लायसन्स आहे, आपण नाही घेऊन जाऊ शकत आणि आपल्या इथल्या रस्त्याचं माहिती पण नाही आहे आणि नॉलेज पण नाही आहे. पण इथले रस्ते चालण्यासाठी खूप मस्त आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि इथली लायटिंगची जी वाईब आहे तिथे एकदम मस्त येते आणि पूर्ण हा रस्ता क्लीन आहे. इकडे कुठेही तुम्हाला कचरा पाहायला भेटणार नाही पहिली गोष्ट, आणि इकडे कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक पाहायला भेटणार नाही. पूर्ण नियोजनबद्ध काम इथे केलेलं आहे. इथे खूप थंडी आहे आणि मस्त वाटते. संध्याकाळची पण वेळ झालेली आहे आणि एक वेगळंच असं शहर आपल्याला इथं पाहायला भेटतं.
सगळेच फिश टॅग्स मस्त आहेत, पण कोणतं घेऊ कळत नाही आहे. काही समजलंच नाही कोणतं घ्यायचं आहे गाईज. आणि एकटं आल्यामुळं कसं कोणी बोलायलाच नाही आहे भाई. एकटं आल्यामुळं खूप कंटाळा आला. तर मला प्रश्न वाटला की माझे फोटो कोण काढणार आहे यार. इकडे फोटो काढायला मोबाईल दिला आणि पळून मिळून गेला तर मग करायचं काय. हां, काय समजत नाही मित्रांनो. हे पण मागे तेच शॉप आहे जिकडे तुम्ही टॅग्स वगैरे किंवा जॉर्जियाची एक आठवण म्हणून काहीतरी घरी घेऊन जाऊ शकता. तर माझ्या मित्रांनी मला सांगितलं की आम्हाला काय आणणार जॉर्जियावरून. तर मी त्यांना सांगितलं की मी जॉर्जियामधून तुम्हाला प्रत्येकाला दगडं घेऊन येणार, प्रत्येकाला एक एक दगडं घेऊन येणार म्हणून सांगितलेलं आहे. तर बघूया मग. शॉप हे आहे फ्रूट शॉप. इकडे सर्व फळं वगैरे भेटतात आणि इकडे जॉर्जियन टॅक्स सुद्धा आहेत, ब्रिज टॅक्स सुद्धा आहेत. एक्सक्यूज मी, प्राइस? What is the price? How much over? Huh? The metal 10, ceramic 5. Metal 10, ceramic 5. Okay, thank you. I'll check. И внучка тоже. Еще маленькая. Два большие, один. काय पसंत नाही पडलं ते. काय फळत आहेत सगळी फळत आहेत. मेटलवालं म्हणत होती 10 रुपये 10 लारी आणि सिरामिकवालं 5 लारी. 5 लारी म्हणजे किती? 1 लारी म्हणजे आपलं मुंबईमधलं 35 रुपये. म्हणजे 10 लारीचे झाले 35 गुणिले 10, 350 रुपयाला ते एक मेटल. एवढं थोडी महाग देणार यार. इकडे मला वाटतं ना सगळे हॉटेल्सच आहेत. काय माहोल बनला इकडचा यार. बापरे, ते सगळेजण दारू प्यायला आलेले आहेत. फक्त सगळेजण दारू बघायला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जेवढे पण लोक बसले ते सगळेजण दारू प्यायला बसलेले आहेत. इकडे पण एक मुलगी ते गाणं पण गात आहे, तुम्हाला दिसत असेल. काय खतरनाक गाणं गायला लागलेले ते पण मागे बघू शकता तुम्ही. काय खतरनाक गल्ली होती यार, जिकडे फक्त पार्टी करायला आले सगळे लोक. मी रात्रीच बाहेर पडलो कारण असा माहोल मला बघायला भेटला नसता दिवसाचा. तर खूप भारी वाटते आणि खूप मजा येते. आता आपण चाललेलो आहे त्या ब्रिजच्या दिशेकडे. अंधार होतच चाललेला आहे, पण आता आपण ब्रिजच्या दिशेकडे जाऊया आणि बघूया तो काचेचा ब्रिज कसा दिसतोय. कारण खूप ऐकलं होतं येण्यापूर्वी की तिथे काचेचा ब्रिज आहे आणि तो तिबलिसीमध्ये 2010ला बांधले गेलेला आहे. आणि खूप सारे पर्यटक त्या काचेच्या ब्रिजला बघायला जातात. तर आपण पण चाललोच आता. मस्त आहे, मस्त सिटी आहे आणि थंडी आपलं मुंबईसारखी गरमी नाही, एकदम मस्त थंडी, चिल्ड एकदम. तर बरं वाटतंय. ट्रॅफिक जाम झालं. पोलीस गाडी उभी आहे
आणि अनाऊन्समेंट चाललंय की बाबा ट्रॅफिक हटवा, पुढच्या गाड्या काढा. आता इथं आपल्याला पाहायला भेटते स्ट्रीट मार्केट, जसं आपलं एफएसला कसं आहे स्ट्रीट मार्केट तसं. बॅग्स बेसिकली ज्वेलरी, कपडे मिक्स मार्केट आहे. पाठीमागून बघितल्यानंतर मला वाटलेलं की काहीतरी चांगलं असेल बघण्यासारखं, कपडे वगैरे घेण्यासारखे भेटतील, पण एवढं काय चांगलं नव्हतं म्हणून मी काय घेतलं पण नाही, मला आवडलं पण नाही. तर काहीतरी घ्यायचंच आहे या विचाराने तरी आलेलो आहे मी, पण आता बघूया काय भेटतंय घ्यायला. कपड्यांची दुकाने दिसत आहेत चांगली, पण घ्यायचं कुठून, कसे पैसे, कोण फसवणार तर नाही याची तर भीती नेहमीच असते. हा इकडे खाली पण मार्केट आहे. पहिला आपण ब्रिज बघायला जाऊया आणि ब्रिज बघितल्यानंतर मग पुन्हा एकदा त्या दुसऱ्या मार्केटला भेट देऊया. पहिला ब्रिज बघायला जाऊया आणि ब्रिज बघितल्यानंतर मग दुसऱ्या मार्केटला आपण भेट देऊया. एवढ्या उंचावरती पण हॉटेल ठेवलंय. एवढ्या उंचावरती पण हॉटेल ठेवलेलं आहे आणि एवढ्या वरती, घराच्या वरती जाऊन लोक जेवायला बसतात. तर नुकतंच मी आता वॉकिंग ब्रिजजवळ पोहोचलेलो आहे. अजून मला पुढे फार चालायचं आहे आणि मला चालतच जायचं आहे, कारण मला नवीन नवीन गोष्टी इकडे एक्सप्लोअर करायला भेटत आहेत, म्हणून मला चालायचं आहे. आणि आपल्यालाही पाहायला भेटणार की आपण नवीन कोणत्या गोष्टी पाहिल्या हेही आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. हा हर्क्युलिसचा स्टॅच्यू होता. मला लांबने आमच्या शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू वाटत होता, पण हा हर्क्युलिसचा स्टॅच्यू होता. तर चला मग आता पुढच्या वाटचालीस सुरुवात करूया आणि पोहोचूया त्या काचेच्या ब्रिजवरती. आणि मला चालता चालता मध्येच हा बार दिसलेला आहे, मस्त असं सजवलेला आहे. बार रस्त्यावरतीच आहे आणि गार्डनमध्ये आहे तो बार. तुम्ही लिटरली गार्डनमध्ये बसून दारू पिऊ शकता आणि एकदम मस्त अशी वाईब येते. त्याच्यानंतर मी अशा ठिकाणी गेलो जिथे मला रस्त्यामध्ये एक म्युझियम लागलं आणि ते म्युझियम खूप खास होतं आणि मला तिथे एंट्री करायची होती. आणि बाहेरूनच मला अवतार पिक्चरचे स्टॅच्यू दिसत होते, तर मला असं वाटलं की काहीतरी अमेझिंग आहे आणि मला ते गेलंच पाहिजे, म्हणून मी तिथे आता जात आहे. मी इथे एका म्युझियममध्ये आलेलो आहे जिथे सारे मूवीज जे आपण बघतो त्याचे फीचर्स, म्हणजे वॅक्समध्ये बनवलेले जे कॅरेक्टर्स आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटतात. 20 लारी. Okay. This is no ticket. Okay. आतमध्ये एंट्री करताच इकडे आपल्याला अवतारचे स्टॅच्यू बघायला भेटतात आणि खूप उंच आणि सेम साईज जी मूवीमध्ये आहे. आणि ही आहे श्रेकची हिरोईन, जो एक कार्टून मूवी आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे हे दोघे जण कोण आहेत मला अजिबात माहिती नाहीये. तर चला मग आता सुरुवात करूया. हे म्युझियम कसं आहे आणि हे आतमध्ये काय काय आहे हे आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. स्पंज बॉब, ये आपला काय नाव आहे यार, डेडपूल पण आहे. ही तर तुम्हाला माहितीच आहे बाप. आणि ही आहे मॅलेफिशंट मधली अँजेलिना जोली, जी मस्त अशी उभी आहे. आणि इकडे बाजूला आहेत गेम्स ऑफ थ्रोन्सचे मेन विलन्स. ती बाई म्हणली भाई
वेस्ट नाही ना 20. आता मी आलेलो आहे सेकंड फ्लोअरवरती आणि इकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत की खूप सारे इन्सेक्ट्स म्हणजे काय किडे मकोडे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते की असे ओरिजिनल सारखे ओरिजिनल ठेवलेले आहेत त्या लोकांनी व्यवस्थित जमा करून. सगळे किडे आहेत त्याच्यामध्ये, विंचूपासून फुलपाखरूपासून कोष्टीपासून आपलं मोठ्या मोठ्या काळ्या किड्यांपासून भोंग्यापासून सगळं त्यांनी ते जमा करून ठेवलेलं आहे. आणि ते पण आपल्याला नवीन नवीन जाती जमाती पाहायला भेटतात इथे. सगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज ठेवलेले आहेत. हे पण कोण आहेत माहिती नाही, हे दोघं जण कोणतरी आहेत बाबा. नवीन नवीन प्रकारचे फुलपाखरू इथे पाहायला भेटतात आपल्याला. Butterflies in India. याव ती म्हणून गेली की हे आपले भारतातले बटरफ्लायज आहेत, ते इकडे आणलेत त्या लोकांनी. पण मला वाटतं हे बनवलेले आहेत, हे काय रिअल नाहीत, हे वॅक्सने मेड केलेले आहेत. वॅक्स वर्क आहे. पण भरपूर ऑप्शन आहेत जे आपण इंडियामध्ये पण पाहायला भेटलेले नाहीत आपल्याला, ते इकडे आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत. अजून वरती कोण कोण आहेत माहिती नाही. बापरे, अजून वरती पण स्टॅच्यूज आहेत. हे तर सगळे कोण कोण आहेत, ॲक्टर विक्टर आहेत वाटतं. पूर्ण मीटिंग भरली आहे लोकांची. ओ माय गॉड, पूर्ण डाव मांडला आहे लोकांनी तर. खायचे ना कसे झाले. Я нашла выход! Мама, я нашла перед... किम जॉंग, Первая вышла. किम जॉंग कसा आहेस तू? किम जॉंग कसा आहेस भावा तू? Я во что я могу вас сюда привезти? सद्दाम हुसेन आपल्याला माहिती नाही कोण आहे. Мама, я нашла выход. जॉय बिडन हा पण नाही माहिती कोण आहे. हा कोण आहे? जिम्पिंग, हा आहे जिम्पिंग. जिम्पिंग विचारतोय बरं आहेस का? म्हणलं आहे बरं आहे बाबा. А я с легкостью нашла. ओह माय गॉड, चार्ली चॅपलिन. А я просто... तर आपल्या इथलं आहे चार्ली चॅपलिन. ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल. जॅकी चॅन कसा आहेस भावा? बरं आहे का? Emi, git xarit, xudacır. आता समुद्र के लुटेरे मधला विलन आहे खेकडा मॅन. हा, यांना तर तुम्ही पाहिलंच असाल. हे आहेत जॅक स्पॅरो. काय बघायला लागलाय यार, डोळे बिळे मस्त बोलले त्याचे. काय बघायला लागलं, डोळे बिळे एकदम भारी आहेत, कडक. हा नाही माहिती कोण आहे. ही आहे मिरर मेज, जिथे आपण आता आतमध्ये जाणार आहोत. सगळे सेम दरवाजे वाटतात. When entering the, I am ready with hand gloves. भाई मजा आ रही है.
पुढे जायचं यार. हो शेट सगळीकडे मी दिसतोय. पैसे वसूल आहेत पण 20 लारे दिले. उठले आज God. मिरर मेज म्हणतात त्याला, पिक्चर मध्ये पाहिलेच असेल. ओ ते बघा समोर दिसत आहेत. बाहेर जायचा रस्ता समोर आहे. अरे नाही कुठे आहे भाई, तिथे ते बाहेर निघालाय. इथून रस्ता आहे पुढे जायचा. फसलो की काय आता. चलो फायनली बाहेर येते वाटतं मी. फायनली बाहेर आलेलो आहे मी आता. अँड आय एम डन विथ दिस म्युझियम. काय बोलतो बाबा. ब्रॅड पिट हाय. टॉम क्रूज बघितलंच नाही यार तुला तर. टॉम क्रूजला एंजेलिना जोली खाली का तूने गोली. किम जॉंग. फायनली हे तर आपलं फिरून झालेलं आहे. पण इकडे कोणाचं जर रात्रीचं आलं तर नक्कीच घाबरून मरेल. म्युझियम मधून बाहेर आल्यानंतर हा मुलींचा डान्स सुद्धा पाहायला भेटला. ऑलमोस्ट आपण ब्रिजच्या जवळच आलोय. फक्त हा डान्स बघूया आणि मग ब्रिज कडे जायला सुरुवात करूया. Я был уверен, что вопрос решен. Когда она показала, что это 15 евро, फायनली ब्रिज वरती पोहोचलेलो आहे. एकदम मस्त वाटायला, जबरदस्त वाटायला लागले यार. इथे काय भारी ठिकाण आहे माहिती आहे. काचेचा ब्रिज. चला आता जाऊया घरी. खूप टाइम झालेला आहे, 9:15 वाजलेले आहेत आणि आता घरी जायचं आहे आणि मला खूप चालायला लागणार त्यासाठी. तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतोय. आपण नक्कीच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी आहे सुहास राजे, तुमचा दोस्त आणि होस्ट. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. काय
एवढं काय हसायचं?